करावं. म्हातारी म्हणते अहो का रडता, आयुष्यभर रडताना नाही बघितलं तुम्हाला. काही नाही ग, पुरीचं लय मोठं लग्न करायची. आणि सांगू का, पोरग म्हणते त्याच्या अंगावर नवीन कपडे नाही, मला बी वाईट वाटतंय. सगळी पोरं वेगळी दिसते तर माझं एकट्याच लेकरू वेगळं दिसतं ना. अरे अंतकरणातला ठाव चुकलाय, पण रुपया नाही ग खिशात. शेवटी राहुलच नाही तुमच्या माझ्या म्हाताऱ्याला. 2 पिशव्या घेतल्या बाजारात गेलं, व्याजाने पैसे काढल्यात बरं का. व्याजाने पैसे काढल्यात, नवीन कपडे घेऊन आलं, पोराच्या अंगावर नवीन ड्रेस घालतात. तुम्हाला सांगू का, जेवढी बी पोरं आहेत त्यांनी 2 मिनिटं आठवा बा. आम्ही ज्या वेळेस कपडे आणायला गेलो ना, महागातला ड्रेस तुम्ही आम्ही काढलेला आहे. त्याला माहिती नव्हतं पैसे किती कशात, तरी घातला गाड्या त्यांनी विचारच केला नाही मागचा पुढचा. मग तरी म्हणते काय रे एवढा महाग ड्रेस आणायचा. म्हणला जाऊ दे, त्याची हौशी. सगळी पोरं दिवाळी साजरी करतात आणि माझं लेकरू एकटंच बाजूला बसलंय. केलं का नाही तुमच्या माझ्यासाठी. महाग ड्रेस होता गड्या, पण घेऊन आला. 2 हातात पिशव्या घेतल्या, अख्खा बाजार फिरला, नवीन कपडे घेऊन आला. म्हातारी निहार म्हातारी शब्द लय भारी आहे बरं का. परवा दिवशी एकाने माझ्या इंस्टाग्रामला कमेंट दिली, म्हणला महाराज आई आहे म्हातारी का म्हणता. अरे म्हणलं ती म्हातारी शब्दच लय भारी. तिने चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या पाडल्यात ना, त्या आमचं तारुण्य जपण्यासाठी. यांनी ज्या सुरकुत्या पाडल्यात ना, आमचं तारुण्य राहण्यासाठी यांच्या तोंडावर सुरकुत्या पाडल्यात. कुठं होत्या त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या.